नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म वेबसाईटवरती कशा पद्धतीने भरायचा, फॉर्म भरत असताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे आणि फॉर्म कमीत कमी वेळेत कसा भरला जाईल, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यापूर्वी काही काळजी घेणं आवश्यक आहे। ते म्हणजे दिवसा हा फॉर्म चांगल्या प्रकारे भरला जात नाही तर तुम्हाला फॉर्म हा सकाळी लवकर म्हणजे 6च्या आत किंवा रात्री 11 ते 12 नंतर फॉर्म हा व्यवस्थितरित्या आणि चांगल्या प्रकारे भरला जातो। त्यासोबतच आपल्या मोबाईलवरून जर आपण फॉर्म भरत असाल तर जे काही आपलं मोबाईलचं इंटरनेट आहे ते चांगल्या क्वालिटीचं असेल अशाच ठिकाणांवरती बसून हा फॉर्म भरा। फॉर्म व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीने भरला जातो। जर या गोष्टींची काळजी घेतली तर काहींचा फॉर्म भरत असताना आधार कार्ड डाटा ऑलरेडी अवेलेबल किंवा फॉर्म स्वीकारला जात नाही, अशा वेळेस तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचा आहे, तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाईल। आता OTP ला सुद्धा 2 मिनिटाचा लॉकिंग टाइम आलेला आहे। एकदा OTP गेला की 2 मिनिटं तुम्हाला काहीही करता येत नाही किंवा OTP चुकीचा जरी दाखवला तरी 2 मिनिटाचा टाइम हा आता वेबसाईटवरती आलेला आहे। तर तेवढी काळजी घ्या, OTP व्यवस्थितरित्या टाका। जरी चुकीचा OTP बरोबर टाकून जर चुकीचं दाखवत असेल तर प्रयत्न करत राहा, फॉर्म तुमचा सक्सेसफुली लॉग इन होईल। सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तिथून आपण थेट पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती येऊ शकतात। वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटचा इंटरफेस आपल्याला अशा पद्धतीने दिसेल आणि येथे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता, अपात्रता आणि अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ती समजून घेऊ शकता। यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती सर्वप्रथम आपली जी काही आहे ती प्रोफाईल बनवावी लागते। एक प्रोफाईल बनवली की त्यावरतून आपण कितीही अर्ज करू शकता, त्याचं कोणतेही बंधन नाही। फक्त आपल्याला सुरुवातीला जर आपल्याकडे प्रोफाईल नसेल तर प्रोफाईल तुम्ही बनवू शकता। त्याकरता काय करायचं, जे आपल्याला सेंटरला हे 3 रेषा दिसत आहे, या 3 रेषांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला जो अर्जदाराचे लॉग इन हा पर्याय जो दिसत आहे त्या अर्जदाराच्या लॉग इन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जर आपण यापूर्वी जर अकाउंट बनवलेलं नसेल वेबसाईट करता तर आपल्याला खाली जो खाते तयार करा हा जो काही पर्याय दिसत आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डवरील जे आपलं नाव असेल महिलेचं, ते महिलेचे नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आपला आधारशी लिंक असल्यास शक्यतो मोबाईल नंबर इथे टाका आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड आपण कोणताही वापरू शकता, इंग्लिशमधील कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि पुढे 4 अक्षर टाकायचे। त्यानंतर नंबर्स वापरायचे आणि त्यानंतर सिम्बॉल वापरायचा आहे। थोडक्यात पासवर्ड सांगतो तो तुम्ही वापरू शकता। माहिती, त्यानंतर 2024 असा पासवर्ड तुम्ही यूज करू शकता। तुमच्या पद्धतीने पासवर्ड पाहिजे तसं तुम्ही बदलून घ्या। आता दोन्ही ठिकाणी सारखा पासवर्ड टाकल्यानंतर पुढे आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे। तालुक्यामध्ये जी काही गावं येतात ती गावं आपल्याला इथे निवडायची आहेत। आपलं गाव नगरपालिका, महानगरपालिकामध्ये येतं का, येत असेल तर त्या पर्यायापैकी जो काही पर्याय असेल आपल्याला लागू तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे। तो पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आता इथे वार्ड क्रमांक विचारला जाते। जो काही आपला वार्ड क्रमांक असेल तो वार्ड क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे। वार्ड क्रमांक टाकल्यानंतर आता जे काही ऑथराइज पर्सन आहे ते मधील जे काही सामान्य महिला पर्याय आहे तो 2 दिवसापूर्वी गेला होता, तो पण आता परत आलेला असल्यामुळे आपण सामान्य महिला हा पर्याय वापरू शकता। जर आपण सामान्य महिला म्हणून फॉर्म भरत असाल किंवा ते फॉर्म पुढे प्रोसेस करा। आता हे झाल्यानंतर आपल्याला आता येथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन हे जे काही बटन आहे या बटनवरती क्लिक करायचं आहे
त्यानंतर आपण जी काही माहिती देत आहोत ती योग्यरित्या देत, कोणतीही फसवणूक शासनाची करत नाही, हे इथे ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला आता इथे जो आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आणि जे साइन अप पर्याय आहे या साइन अप पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. साइन अप पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण परत एकदा आपल्या लॉग इन पेजवरती यायचं आहे. जो काही आपण पासवर्ड आपला आहे तो पासवर्ड आणि मोबाईल नंबर येथे आपल्याला दोन्ही टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन हे करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपलं लॉग इन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपण आता नवीन अर्ज कशा पद्धतीने करू शकतो ते केलेल्या अर्जावरती जर आपण क्लिक केलं तर यापूर्वी जे काही आपण अर्ज केलेले असतील तेथून आपण केलेले अर्ज पाहू शकतो. आता आपल्याला नवीन अर्ज करायचा आहे. नवीन अर्ज करायचा असल्यामुळे आपल्याला आता परत येथे ज्या काही 3 रेषा दिसत आहेत त्या 3 रेषांवरती आपल्याला उजव्या बाजूला हे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर जो काही पर्याय दिसतो तो म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपला आधार क्रमांक आता येथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP करता 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर आपला जो काही अर्ज आहे तो सक्सेसफुली लॉगिंग होतो. त्यानंतर आपल्याला महिलेच्या आधार कार्डवरील जे काही डिटेल्स असतात ते वेबसाईट ऑटो घेत असते. ती जे काही डिटेल्स असतात ते येत असतात. त्यामध्ये महिलेचं आधार कार्डवरील नाव जे असतं त्याप्रमाणे नाव हे येथे घेतलं जात असतं. ते घेतल्यानंतर आता आपल्याला जे काही दुसरा जो काही पर्याय आहे ते वडील किंवा महिलेच्या पतीचं नाव, जर महिला विवाहित असेल तर पतीचं नाव निवडायचं, जर अविवाहित असेल तर वडिलांचं नाव निवडायचं. तर आता महिला विवाहित आहे येते तर विवाहित पर्याय निवडत आहोत. त्यानंतर पतीचं येथे आपल्याला नाव टाकायचं आहे. शक्यतो पतीचं नाव हे आधार कार्डप्रमाणे आणि पूर्ण नाव टाका याची नोंद घ्या. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे. म्हणजे जे काही आपल्या शाळेच्या दाखल्यावरती नाव असेल, जो काही आपल्याकडे पुरावा असेल लग्नापूर्वीचा, त्याच्यावरती जे काही नाव असेल त्या पद्धतीने नाव आपल्याला इथे टाकायचं आहे काळजीपूर्वक. आता आपण ते नाव टाकून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला महिलेची वैवाहिक स्थिती विचारली जाते, तर महिलेची वैवाहिक स्थिती टाकायची. विवाहित, महिला विवाहित आहे म्हणून विवाहित. जर इतर जे काही पर्याय असतील अविवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त यापैकी जो पर्याय असेल तो निवडू शकता. 21 वर्षापुढील जर अविवाहित मुलगी असेल तर अविवाहित हा पर्याय निवडायचा आहे. विवाहित असेल विवाहित किंवा इतर जे पर्याय आहेत त्यापैकी जो पर्याय आपल्याला लागू असेल तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. ते निवडल्यानंतर आता जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख ही आधारवरनं तुमची ऑटोमॅटिक घेतली जाते, त्याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जातं की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे का. होय जर असेल होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. आता महिलेचा जन्म महाराष्ट्रातील आहे म्हणून होय पर्यायावरती इथे क्लिक केला आहे. त्यानंतर आता जो काही आधार कार्डनुसार आपला पत्ता हा येथे घेतलेला आहे, जर अर्जदाराचा हा संपूर्ण पत्ता इथे आपल्याला घेतला जातो. तो कोणत्याही जो आहे तो जैसा ते आधारप्रमाणे येत असतो. याला काही छेडछाड करायची नाही, आहे तसा आपल्याला राहून द्यायचा आहे. किंवा संपूर्ण पत्ता जो आपल्या आधार कार्डवरती असेल तो आधार कार्डवरील पत्ता आपल्याला इथे टाकायचा आहे, याची नोंद घ्या. आता मी इथे आधार कार्डवरील पत्ता जसा आहे तसा घेत असेल. जर आपला पत्ता जर व्यवस्थित बरोबर दाखवत असेल तर कोणतीही दुरुस्ती इथे करू नका. आता आपला पिनकोड जो आहे तो आपला आधार कार्डप्रमाणे येथे आलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका आणि गाव हे पर्याय आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. आता जिल्हा इथे मी निवडत आहे, तालुका, त्यानंतर आपलं जे काही गाव असेल ते गाव आपल्याला ह्या लिस्टमधनं शोधून ते निवडायचं आहे. आता आपण जिल्हा, तालुका, गाव हे पर्याय निवडल्यानंतर आपल्याला इथे विचारलं जातं महानगरपालिका, नगरपालिका. तर जर आपण महानगरपालिका क्षेत्रात असेल तर जो काही यादी येईल त्यामधून आपली महानगरपालिका आपल्याला निवडायची आहे. जर नसेल तर लागू नाही या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जातं की आपला जो काही मतदारसंघ आहे तो मतदारसंघ कोणता आहे. तर आपला जो काही मतदारसंघ असेल त्या लिस्टमधनं तो मतदारसंघ आपल्याला इथे निवडायचा आहे.
आता मतदारसंघ निवडल्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर महिलेचा चालू स्थितीतला टाकायचा आहे। जर आधार संलग्न जर मोबाईल नंबर असेल तर तो आधार संलग्न मोबाईल नंबर सुद्धा आपण टाकू शकतात। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे की आपण यापूर्वी जी काही आहे ते कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे का। जर घेतलेला असेल तर आपल्याला होय पर्यायावरती निवडावं लागतं, पण जर होय निवडलं तर आपल्याला कोणतंही 1500 रुपये अनुदान येणार नाही। जर आपण श्रावण बाळ किंवा इतर कोणतेही मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत असले तर आपल्याला होय निवडावं लागतं, पण आपला अर्ज तिथून पुढे बंद होतो किंवा अनुदान येत नाही। तर जर आपल्याला येत नसेल प्रामाणिकपणे तर नाही हा पर्याय निवडायचा आहे आणि पुढे आपल्याला आपल्या बँकेचे सर्व जे काही डिटेल्स आहेत, बँकेचं संपूर्ण नाव आपल्याला ते टाकायचं आहे, बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे, बँकेमधील खातेधारकाचा क्रमांक टाकायचा आहे, परत खाते क्रमांकाची पुष्टी करायची आहे, IFSC कोड आपल्याला इथे टाकायचा आहे आणि आपलं जे काही आधार कार्ड आहे ते आपल्या बँक खात्याशी जोडलेले असणं अनिवार्य आहे, तरच आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत याची नोंद घ्या आणि त्या पद्धतीने आपला फॉर्म आपल्याला भरायचा आहे। तर हे सर्व बँकिंग डिटेल्स मी टाकून घेणार आहे आणि हो या पर्यायावरती क्लिक करणार आहे। त्यानंतर आपण कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायची हे बघणार आहोत। आता आपण आपले बँकेचे डिटेल्स सर्व काही टाकून घेतलेले आहेत, व्यवस्थितरित्या व्हेरीफाय करून ते डिटेल्स आपण भरलेले आहेत। आता आपण जो पुढचा पर्याय किंवा पुढची माहिती जी भरणार आहोत ती म्हणजे कागदपत्र जी काही आपल्याला अपलोड करायची ती कागदपत्रे आपण अपलोड करणार आहोत। आता यामध्ये जे काही पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं जे काही रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, यापैकी जे कागद असेल उपलब्ध ते आपण देऊ शकतो। पण आता या ज्या काही महिला आहेत यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध आहे तो आपण शाळा सोडल्याचा दाखला येथे अपलोड करणार आहोत। अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचं आणि आपल्या मोबाईलमधनं किंवा कम्प्युटरमधनं कागदपत्र ही अपलोड करून घ्यायची आहेत। शाळा सोडल्याचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल किंवा आपल्याकडं ओरिजिनल फोटो जर नसेल तर आपण जे आहेत झेरॉक्स पेपरसुद्धा वापरू शकतात आणि अशा पद्धतीने अपलोड झाल्यानंतर एकदा आपण व्ह्यू फाईल करून बघायचं आहे। काहींचे वेगळेच कागदपत्र अपलोड होतात किंवा समजत नाहीत, एकदा व्ह्यू फाईल वरती क्लिक करून बरोबर अपलोड झालं आहे का, आपण जे कागदपत्र अपलोड केले तेच अपलोड झालं आहे का एकदा ते कन्फर्म करून घ्यायचं। आता हे बरोबर अपलोड झालेलं आहे। तर आता पुढचा जो काही पर्याय आपल्याला विचारला आहे, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का, तर इथे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे त्यामुळे आपण होय करतोय। जर तुम्ही नाही केलं तर इथं उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याकडे मागितलं जातं। जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर नाही करा आणि खाली उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर होय या पर्यायावरती क्लिक करा आणि आता आपल्याला रेशन कार्डच्या 2 बाजू इथे अपलोड करायच्या आहेत। केशरी रेशन कार्डची किंवा पिवळं रेशन कार्ड पहिलं पेज आणि दुसरं पेज आहे ते आपल्याला अपलोड करावं लागणार आहे। तर आता आपण सर्वप्रथम केशरी रेशन कार्डचं पहिलं पेज अपलोड करून घेणार आहोत। आता आपलं पहिलं पेज सक्सेसफुली अपलोड झालं आहे। परत एकदा अपलोड झालेलं पेज चेक करून घ्यायचं आहे। चेक करून झाल्यानंतर जर आपल्याला वाटलं चुकीचं कागदपत्र अपलोड झालेलं आहे तर परत आपण अपलोडवरती क्लिक करून जे आहेत ते फ्रेश कागदपत्र अपलोड करू शकता। पण चेक केलंय बरोबर अपलोड झालेलं आहे। तर आता केशरी किंवा पिवळ्या रेशन कार्डची आपल्याला मागची बाजू म्हणजे ज्यावरती फॅमिली मेंबरचे सर्वांचे नाव आहे ती बाजू आता आपल्याला अपलोड करायची आहेत। आता परत एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तेच अपलोड झालेलं आहे का, हो झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला जे आहे अर्जदाराचे हस्ताक्षर असलेलं हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे। जर आपल्याकडे नसेल तर आपण या डाउनलोड पर्यायावरती क्लिक करून त्याची प्रिंट काढायची, त्यावरती सही, गावाचं नाव, तारीख टाकायची आणि त्यानंतर आपल्याला अपलोड करायचं आहे। तर आता हमीपत्र आपण इथे अपलोड करत आहोत। हमीपत्र कशा पद्धतीने भरायचं आणि कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तो व्हिडिओ आपण पाहू शकता जर आपल्याला हमीपत्र कसं भरायचं आहे हे माहिती नसेल तर। आता हमीपत्र आपण अपलोड केलेलं आहे तेही एकदा बरोबर व्यवस्थितरित्या अपलोड झालं का हे चेक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अर्जदाराचा फोटो हा अपलोड करायचा आहे। आपण तो फोटो ऑनलाईन जर आपण व्यक्ती जर समोर असेल फोटो काढू शकता किंवा पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा आपण अपलोड हा करू शकता। आता परत एकदा आपल्या फोनच्या जे काही गॅलरीमधून आपण हा फोटो अपलोड करणार आहोत। आता आपले सर्व कागदपत्र हे अपलोड झालेले आहेत। अर्जदाराचा फोटो अपलोड झालेला आहे,
त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र हस्ताक्षर केलेलं अपलोड झालेलं आहे। केशरी किंवा पिवळ्या रेशन कार्डचं जे काही शेवटचं पान, पहिलं पान हे आपण अपलोड केलेलं आहे आणि आपण जे काही शाळेचा दाखला आहे हा सुद्धा अपलोड केलेला आहे। आता हे सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे खाली शेवटी पर्याय दिसतो, तो म्हणजे हमीपत्राचा जे काही स्वीकार किंवा अस्वीकार करा। तर आपल्याला आता ह्या चौकोनी बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। जशी आपण लेखी हमीपत्रामध्ये माहिती दिली त्याच पद्धतीने आता आपल्याला इथे दिसत आहे। तर स्वीकारा या पर्यायावरती आपण क्लिक करायचं। स्वीकारा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली सबमिट हा शेवटी पर्याय दिसेल, या सबमिट पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट पर्यायावरती क्लिक करण्यापूर्वी आपला अर्ज 1, 2, 3दा वाचून घ्या, व्यवस्थितरित्या वाचून घ्या। काही चूक असेल तर ती चूक दुरुस्त करून घ्या। एकदा फॉर्म सबमिट झाला की वेबसाईटवरती अजूनही एडिटचा ऑप्शन नाही, तेव्हा फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म हा आपल्याला भरायचा आहे। सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। परत एकदा आपल्यासमोर त्या महिलेची संपूर्ण माहिती जी काही आपण प्रोफाईलवरती भरलेली आहे ती परत एकदा आपल्यासमोर ओपन होईल। त्यावरती आपले जे काही डिटेल्स असतील सर्व डिटेल्स या सिलेक्ट करायच्या आहेत, वाचून घ्यायच्या आहेत। बरोबर माहिती आहे का? बरोबर माहिती असेल तर सर्वात शेवटी आपल्याला आता इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे। आणि इथेही आपल्याला सांगितलं जातं आहे की तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे सबमिट करण्यापूर्वी 2-3दा वाचून घ्या। आणि आता सर्व डिटेल्स आपण वाचल्या आहेत, बरोबर आहेत हे आपण खात्री केल्यानंतर आपल्याला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता आपला जो काही ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे हा सबमिट झालेला आहे, सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। आता इथे काहींना वेळ लागू शकतो, काहींना असा एरर येतोय की आपलं आधार कार्ड ऑलरेडी एक्झिट दाखवतो, पण एक 4-5-6 वेळेस प्रयत्न केल्यानंतर सेव्ह सबमिटचा तर आपला अर्ज हा सबमिट होतो। किंवा जे काही कॅप्चा कोड आहे तो व्यवस्थित घेत नाही, पण आपलं जर इंटरनेट कनेक्शन जर चांगलं असेल तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो किंवा आपल्याला थोडाफार वेळ प्रयत्न करावा लागेल। आता जे आहे आता आपण जो काही अर्ज केलेला आहे तो अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि तो अर्ज कशा स्थितीत आहे त्याची स्टेटस काय हे चेक करण्यासाठी आपल्याला केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचं। केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने जे काही आहे आपण आत्तापर्यंत केलेले अर्ज हे ओपन होत असतात आणि त्याचं जे काही स्टेटस आहे ते आपल्याला उजव्या बाजूला त्या अर्जाच्या नावापुढे आपल्याला दिसत असतं। तर हे आत्ता जस्ट अर्ज केलेला आहे, फ्रेश अर्ज केलेला आहे सकाळी, फक्त आपल्याला अर्ज हा सकाळी करायचा, एवढी गोष्ट आपण लक्षात घ्या। दिवसभर वेबसाईट जास्त रश असल्यामुळे किंवा लोड असल्यामुळे अर्ज किंवा वेबसाईट प्रोसेस करत नाही, तर आपला अर्ज व्यवस्थितरित्या ऑनलाईन सबमिट झालेला आहे। तर मित्रांनो, आता तुमच्यासाठी सकाळी लवकर उठून हा व्हिडिओ बनवला आहे, तो आपल्याला आवडला असेल। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, कारण की तुमच्याकरता एवढे एफर्ट घेत तर तुम्हीही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करशाल, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करशाल अशी आशा बाळगतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।